आपण इयत्ता 7वीचा सराव संच 47 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 47 सोडवू. या सराव संचामधील पहिले 2 प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत. आता आपण प्रश्न 3रा बघू. एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी व उंची 1.5 सेमी आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल? आपल्याला उदाहरणात दिलेली मापे अगोदर आपण लिहून घेऊ. उदाहरणात दिलेली मापे आपण लिहून घेतली. लांबी L बरोबर 4 सेमी, रुंदी B बरोबर 2.5 सेमी आणि उंची H बरोबर 1.5 सेमी. आता आगपेटी ही आयताकृती असते. आगपेटी ही आयताकृती ठोकळ्यासारखी असते, म्हणजेच ती इष्टिकाचितीसारखीच असते. आगपेटीचा आकार इष्टिकाचितीसारखा आहे. मग आगपेटीला रंगीत कागद बाहेरून चिटकवायचा आहे. मग आगपेटीचं जेवढं पृष्ठफळ आहे तितका कागद आगपेटीला चिटकवावा लागेल. मग आपण या आगपेटीचं पृष्ठफळ शोधू आणि पृष्ठफळ शोधण्यासाठी आपण सूत्र इष्टिकाचितीचंच वापरणार आहोत, कारण आगपेटीचा आकार हा इष्टिकाचितीसारखाच असतो. आगपेटीचे पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणुले B अधिक B गुणुले H अधिक L गुणुले H कंस पूर्ण. आता या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती लिहून घेऊ. दिलेल्या किमती आपण लिहून घेतल्या. 2 कंसात 4 गुणुले 2.5 अधिक 2.5 गुणुले 1.5 अधिक 4 गुणुले 1.5 कंस पूर्ण. या किमती आपण लिहून घेतल्या. आता आपण अगोदर कंसातील संख्यांचा गुणाकार करून घेऊ. 2 आहे असं लिहायचं. कंसात आता 4 गुणुले 2.5 यांचा गुणाकार येईल 100 आणि एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 10.0 अधिक 2.5 गुणुले 1.5 यांचा गुणाकार येईल 3.75 अधिक 4 गुणुले 1.5 यांचा गुणाकार येईल 6.0. 2 कंसात 10.0 अधिक 3.75 अधिक 6.0 कंस पूर्ण. आता कंसातील संख्यांची आपण बेरीज करू. 2 आहे असा लिहायचा. 10.0 अधिक 3.75 अधिक 6.0 यांची जर बेरीज केली तर ती येईल 19.75. आता 2 ने 19.75 याला गुणू. 2 ने जर 19.75 ला गुणलं तर उत्तर येईल 39.50 चौरस सेमी. हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून याचं उत्तर सुद्धा शब्दात लिहू आपण. एकूण 39.5 चौरस सेमी कागद लागेल. यानंतर 4था प्रश्न आहे. बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे, तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? आपल्याला पत्रा किती लागेल आणि ती पेटी रंगवण्यासाठी खर्च किती येईल ते शोधायचं आहे. मग पत्रा किती लागेल हे शोधण्यासाठी या झाकण नसलेल्या पेटीचं पृष्ठफळ काढावं लागेल. मग आपण अगोदर दिलेली मापे लिहून घेऊ. दिलेली मापे आपण लिहून घेतली. लांबी L बरोबर 1.5 मीटर, रुंदी B बरोबर 1 मीटर आणि उंची H बरोबर 1 मीटर. ही इष्टिकाचितीसारखीच पेटी आहे, म्हणजे आपल्याला इथे इष्टिकाचितीचे सूत्र वापरावे लागेल. पेटीचे पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणुले B अधिक B गुणुले H अधिक L गुणुले H कंस पूर्ण. आता आपल्याला उदाहरणात सांगितलंय की या पेटीला झाकण नाही, म्हणजे आपल्याला इथे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग हे झाकण हे आयत आहे, मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी. मग आपल्याला लांबी गुणुले रुंदी वजा करावं लागेल. मग या सूत्रातून आपण L गुणुले B वजा करू. अगोदर आपण 2 ने या कंसाला गुणू.
2ने जर कंसाला गुणलं तर 2 गुणिले LB अधिक 2 गुणिले BH अधिक 2 गुणिले LH वजा LB. मग 2 LB मधून LB वजा केले तर येईल LB. म्हणून L गुणिले B अधिक 2 गुणिले B गुणिले H अधिक 2 गुणिले L गुणिले H. आता यामध्ये आपण किमती भरू. यामध्ये जर आपण किमती भरल्या तर 1.5 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1.5 गुणिले 1. आता आपण अगोदर हा गुणाकार करून घेऊ. 1.5 गुणिले 1 1.5च येईल. अधिकचं चिन्ह आहे असं लिहायचं. त्यानंतर 2 गुणिले 1 गुणिले 1 उत्तर 2च येईल. त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं लिहायचं. त्यानंतर 2 गुणिले 1.5 गुणिले 1 यांचा गुणाकार येईल 3. 1.5 अधिक 2 अधिक 3. आता यांची बेरीज करू. 1.5 अधिक 2 अधिक 3 यांची जर बेरीज केली तर ती येईल 6.5 आणि एकक येईल चौरस मीटर. हा आपल्याला तयार करण्यासाठी लागणारा पत्रा मिळाला. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, ही पेटी आतून व बाहेरून दोन्ही बाजूने रंगवायची आहे. मग त्यासाठी जो खर्च येईल तो आपल्याला शोधायचा आहे. मग पेटी आतून व बाहेरून रंगवण्यासाठी येणारा खर्च बरोबर पेटीचे आतील पृष्ठफळ अधिक बाहेरील पृष्ठफळ गुणिले दर बरोबर 6.5 अधिक 6.5 गुणिले दर आपल्याला दिलेला आहे 150. 6.5 अधिक 6.5 यांची बेरीज येईल 13.0 गुणिले 150. 13.0 गुणिले 150 यांचा गुणाकार येईल 1950 आणि एकक येईल रुपये. म्हणून आपण लिहून घेऊ, पेटीसाठी 65 चौरस मीटर पत्रा लागेल आणि ही पेटी आतून व बाहेरून रंगवण्यासाठी 1950 रुपये खर्च येईल. 1950 रुपये खर्च येईल. आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.